सरकारला भूमिपुत्र सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि अनेक वर्षांपासून ही मूळ मागणी आहे. अनेक अधिवेशनं गेले, त्या अधिवेशनासमोर आंदोलनं झाले, परंतु आता आमच्या रश्मिताताई या ठिकाणी कोपेटा या आंदोलन करत आहेत. त्यांचा जीव धोक्यात आला आहे. रोहित पवार यांचं आंदोलन 3 दिवसाचं होतं आणि तात्काळ गिरीश महाजन त्या ठिकाणी धावत गेले का दिबा पाटलांची एवढी एनर्जी. आगरी कोळी समाजाच्या मतावर प्रशांत ठाकूर आमदार होता आणि आज 6 दिवस झालं तरी अधिवेशनात दिबा पाटीलांनी आंदोलनाचा मुद्दा काढत नाही. त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की यांना लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची अलर्जी झालेली आणि ती एवढी महागात पडेल. त्या जर रश्मिताताई यांना काही झाल्यास, त्यांच्या जीवितास काही झाल्यास, फक्त आगरी कोळी समाज नाही तर समग्र भीमसैनिक हा निळा झेंडा ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. आणि मी प्रश्न विचारतोय, जर जनतेचा पाठिंबा आहे तर विलंब करण्यात कशासाठी? आणि जर असं जर तुम्ही लोकशाही मार्गाने जर न्याय देत नसाल तर आम्हाला थेट घुसून लोकनेते दिबा पाटलांचं नाव लावता येतं हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. आणि ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने या आंदोलनाला मी पाठिंबा देतोय. इथले आमदार असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनी तातडीने या आंदोलनाची दखल घ्यावी. कारण 6 दिवस झालं या आंदोलक उपोषणकर्त्यांनी काही खाल्लेलं नाही. तिच्या जीवितास काही झाल्यास राज्यव्यापी आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा इशारा या पाठिंबाच्या माध्यमातून